नाल येईल. खरा गुलाल बघा तुम्ही कसा उधळतो. ही दिवाळी होती आत्ताची, आता महादिवाळी होणार आहे. मला त्या कायद्यातून एक पत्र घ्यायचं. त्या कायद्यातून मला एक पत्र मिळालं ना, तुम्ही महादिवाळी बघा आणि गुलाल बघा मराठ्यांचा पुन्हा एकदा. म्हणजे सगळ्या सोऱ्याला प्रमाणपत्र मिळेल की तुमचं परिपूर्ण आरक्षण होऊन जाईल. होय, 100%. आता मी आंदोलन बंद नाही केलं. मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या अभियान लोकमतच्या माध्यमातून माझं सांगणं, आंदोलन बंद नाही केलं. मी सरकारला सांगितलं मला एक पत्र पाहिजे त्या कायद्याअंतर्गत. त्या पत्र मिळालं की तुम्ही दिवाळी बघा. दिवाळी कशाला म्हणतात आणि गुलाल बी कशाला म्हणतात. आता मराठ्यांनी कायदा खेचून आणलाय. 70 वर्षात येत नव्हता म्हणून हा गुलाल आहे. म्हणजे आम्ही आरक्षण जिंकलंय. मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण मिळालं याच्यासाठी हा गुलाल आहे. पण आता प्रत्यक्षात मिळालं हे प्रमाणपत्र. मग महादिवाळी बघा. एक छोटासा प्रश्न जाता विचारतो. आता तुमच्या आंदोलनाचं श्रेय किंवा याच्यावरून राजकीय गणित मांडले जात आहेत. अनेक लोक असं म्हणतात की एकनाथ शिंदे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह राहिले. आधीपासून त्यांनी छत्रपतीची शपथ सुद्धा घेतलेली. कायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत म्हणून त्यांना हे क्रेडिट म्हणा किंवा त्यांच्याबद्दल एक सहानुभूती मराठा समाजाची असेल. त्या पदावर कुणी असतं तर त्या माणसाला फायदा झाला. हे बघा काय असतं, शेवटी सरकार देणारं सरकार हे सगळं असतं. तुम्हाला फायद्या तोट्याचं नाही बघायचं. आता मराठ्यांना न्याय द्यायचं बघायचं. श्रेय कोण घेतं हे बी आपल्याला नाही बघायचं. मुख्यमंत्री घेत आहेत का, दोन उपमुख्यमंत्री घेत आहेत का, सरकार घेते. आज मराठा समाजासमोरचा प्रश्न आहे आमच्या गोरगरीब लेकराचं कल्याण कशात होतं हे आमच्या पुढचा प्रश्न आहे. कोण श्रेय घेतं हा प्रश्न नाही. आणि काय असतं, मुख्यमंत्री कोणचा असतो, आंदोलन जर त्या ताकदीचं असलं ना तर त्यांना त्याच्यातून मार्ग काढावाच लागतो. ही क्रमप्राप्त आहे सरकार. सरकार पॉझिटिव्ह होतं तुमच्या माध्यमातून. समाज बी तेवढा होता. समाज बी तितका ताकदीचा होता की कसलंही सरकार असलं तरी त्याला पॉझिटिव्ह व्हावंच लागत. समाजही तेवढा ताकदीचा होता. समाज बी कच्चा नव्हता. करोडोत मराठी तिथे गेले होते. अहो 1% सुद्धा आझाद मैदानाला मराठी घुसले नव्हते. सगळे माग होते. सगळे जर घुसले असते ना मग त्यांना कळालं असतं काय आहे. आम्हाला आझाद मैदानाला जाऊन पण कायदाच पाहिजे होता. आणि आताही आम्हाला इकडं असतो तरी कायदाच पाहिजे होता. तो आम्ही मिळवला. हे समाजाला खूप, हे बघा जेवढा विरोध व्हायला लागला ना तेवढं मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे की हा कायदा किती मोठा आहे. हा कायदा खूप मोठा आहे. समजून घ्या मायबाप मराठ्यांना. हा खूप कायदा मोठा आहे. ज्याचा अर्थ ते येवल्याचं ते पागल सगळ्या दुनियाला एकत्र करायला लागले. याचा अर्थ समजून घ्या कायदा किती मोठा आहे. बाकीचे काही नेते बोलायला लागलेत. कुणी असं टिकन नाही म्हणतंय, कुणी टिकन म्हणतंय, कुणी काही म्हणतंय. याचा अर्थ हा कायदा मोठा आहे. काही मोठे नेते म्हणतात की आता परंपरागत मराठा संपुष्टात येईल की काय असं झालं. याचा अर्थ समजतोय मराठ्यांना. संपुष्टात येईल की काय म्हणजे सगळे मराठी आता गेले ओबीसी. त्या दृष्टिकोनातून म्हणतात. आणि मग काय दुसरं ते कायदाच असा आहे. आता आरक्षण नसलेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वाऱ्यांसाठी खाली मराठाच राहत नाही ना. सगळे म्हणजे मराठा आरक्षणच जाण्या वाचून राहत नाही. मराठी आम्हीच आहेत आणि कुणबी शेतकरी आम्हीच, दोन्ही आम्हीच. बरं, एक चर्चा पुन्हा सुरू होती की तुम्ही आझाद मैदानावर जातो म्हटलात पण वाशीहून परत फिरलात. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून असं वाटतं की तो योग्य त्या ठिकाणी तोडगा होता. सरकारचाही मानमराव राहिला आणि तुमची सुद्धा त्यामध्ये एक पद्धतीचं तुमची पण मागणी राहिली. यशस्वी तोडगा होता मागे फिरण्यात. आम्हाला कुठं गेलं तरी तो कायदा पाहिजे होता. बाकीच आम्हाला काय कळत. मग ते वाशीत असो, पनवेलमध्ये असो किंवा लोणावळ्यात असो किंवा पुण्यात असो, जास्त अंतर होतं. आम्हाला पाहिजे कायदा आमच्या लेकरांसाठी. आणि तो कायदा रद्द कुणीच हिंमत नाही करायची. आणि तुम्ही नुसतं करून दाखवा म्हणा, मग सांगतो तुम्हाला. तुम्ही नुसतं त्या कायद्याला सरकारनं नुसतं रद्द करून दाखवा, मग दाखवतो त्यांना कसं असतं. कारण तुमच्या शब्दावर, तुमच्या आश्वासनावर दिलेल्या राजपत्रित आदेश येतो. नाही ते साधं गोष्ट नाही आहे. त्याला जर तुम्ही अवमान करा त्या गुलालाचा, मी तर स्पष्ट व्यासपीठात सांगितलं, गुलालाचा अपमान करता कामा नसता. पुन्हा राज्यात एवढा ताकदीने उठेल की मग मात्र सळोकी पळो केल्याशिवाय सोडणार. तर सरकारने हे कायद्याने टिकावे यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत. अनेक कायदे त्यांनी लावलेले आहेत. तुम्हाला वाटतंय की सरकार हे व्यवस्थितपणे करेल? विश्वास करावंच लागणार. फक्त मराठ्यांनी सुद्धा इकडे सोशल मीडियाला लिहिण्यापेक्षा तिकडं म्हणणं मांडावं अभ्यासकांनी. तो कायदा किती मजबूत होईल याच्यासाठी आता प्रयत्न करावा. यासाठी तुमच्या अभ्यासाचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी आपण काम करावं. सरकारला पूर्ण सहकार्य राहील. आम्हाला काय आमच्या समाजाला सहकार्य असतं. आमचं समाजाला जसं पाहिजे तसं दिलं की मग सहकार्य. तुम्ही नाही दिलं तर मग कसलं सहकार्य करणार? आम्ही नाही करू शकत. समाज मोठा आहे म्हणून आम्ही कायदा दिला की वापस फिरतो. विषय संपला. चलो.